नमस्कार मंडळी, मी धनस गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. तर मंडळी आता तरी 10 वाजले असतले. तर मंडळी अजून मस्तपैकी जेवण करणार आहे. तर माझे आज मामाकडे गेले ना, तर आज मस्तपैकी पिठी आणि मस्तपैकी बटाट्याची भाजीनी भात करणार आहे. तर तुमका आज मस्तपैकी तो व्हिडिओ दाखवणार आहे कसं बनवणार आहे तो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलवर ना असे नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ येतात. तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर तुमका कोकणातलं जेवण दाखवत आहे मस्तपैकी पिठीने भात. तर चला तर मग घरात जाऊया. चला तर मग. तर मंडळी या बघा, धुवून बिन ठेवले तांदूळ. आता गॅसवर ठेवणार आहे तर दाखवते तुमका. तर मंडळी मस्तपैकी आधी भात करून घ्या. पावशेर मी दोन टाकलंय, 2 माणसांसाठी. आणि मांजरा पण आणि 2 पावशेरांसाठी 2 तांबे पाणी, म्हणजे अंदाजावर टाकायचं जरा. 2 तांबे म्हणजे 1.5 तांब्यात लागतलो तांब्यावर. आता डायरेक्ट गॅस पेटवायचो. गॅसची पण गॅरंटी नाही, मध्ये सपणारा वाटता. बंद करून ठेवूया. चांगलं कढई येऊन दे आणि कमी पडत होता जरा. ढाकून घेऊन ठेवूया. तर आता पिठी बघूया बनवचा. तर म्हणजे थोड्या वेळानं असो ह्या फेस येता, तो असो काढून ना काढून टाकायचो. ठेवूचा नसता ह्यो. खाली लागाक नको ना तांदूळ, म्हणून असं जरा मध्ये 1-2दा ढवळायचा. तर म्हणजे या बघा, पिठी करूसाठी ना हे सगळं सामान काढून ठेवलं आहे. म्हणजे एक टमाटो लागतो 2 माणसासाठी करणार आहे. आणि कांदे, मिरची, उडदाचं पीठ. हे बघा जास्त होईल पण तापास झाला. मीठ, तेल आणि हळद. तर आता सुरुवात ह्या कटिंग करूया. आणि ह्या सगळ्या बाजूक ठेवूया, जरा खाली ठेवूया. असं जास्त सामान नाही ठेवायचं, करू जातोय. तर आता हे कटिंग करून घेऊया. तर म्हणजे हे बघा, असं भात ना तो मध्ये मध्ये असं ढवळून एकदा घ्यायचो, म्हणजे ना जरा खाली चिकटत ना. चिकटत म्हणजे पूर्ण फिरता जरा. तर आता ना ह्या पिठाना तर जरा आधी ना म्हणजे पाणी भिजून ठेवायचं थोडा वेळ, म्हणजे त्या चव बरी येता मग. तर भिजून ठेवूया. तर ह्याचे ना गाठी होतात, म्हणजे चांगला जरा कोलसावचा लागता. जरा ढाकून ठेवला ना मग असं ह्या करून, तर त्यात चव बी बरी येतात आणि गाठी असतात ना ते रवत ना. हे बघ, हे ना असे रवत नाही, म्हणून आधीच असं जरा पाणी मिक्स करून ना त्यासाठी करून ठेवायचा. हे बघा असे ना ह्या सगळं काढून टाकायचं, म्हणजे पाणी एकदम ह्या होतं निव्वळ. तर म्हणजे ह्या बघा मस्तपैकी ह्या करून घेतलं आहे. म्हणजे असे काय काय गाठी राहतात तसा त्याच्यावर ढाकण मारून जरा 2 मिनटं ठेवून द्यायचा. तसं आपण तिने कापून घेऊया मिरचीने. तर तसं आपलं भात हो किलो हा, म्हणजे बहुतेक असं झालं का. हे बघा
आता मुरत ठेवायचो, म्हणजे गॅस कमी ठेवून ना वरती ढाकण मारून ठेवायचं. जरासा खाली तळक ना पाणी असता. तर आता ढाकण मारून ठेवूया थोडा वेळ. तर मंडळी हे आता भात झालो तर समजायचं कसं माहिती आहे. हे बघ ह्यो ना असो वरती असं आपटून बघायचं, म्हणजे दबदब आवाज दिलो ना की झालं समजायचो. थोडंसं होचो हा, तरी पण झालो तसो, पण तो मी ढाकण मारून ठेवतोय. तो शिजतलो मग शिजलो चांगलो. तर आता बंद करूया. झालो हा. तर ह्या एक झाला. आता आहे ना कांदा मिरचीने टमाटो कापून घेतोय. तर कांदो ना कमी घातलास तरी चालात, म्हणजे एकच घातलास तरी चालात 2 माणसांका. पण माका कांदो आवडतलाय. तर हे बघा मिरचीचे 2 तुकडे करून घेऊया. एवढी नाही लागायची, पण जरा तिखट आहे. आता कांदो कापूया. तर कांदो आता पटकन कापून घेऊया. तर कांदो कापून झालो हा. आता टमाटो कापूया. चला तर मग. तर म्हणजे टमाटो पण कापून झालो हा. हे असं चौकोनी जरा कापायचं, म्हणजे बारीक कापायचं जरा, म्हणजे लांबट हे मटणाक कापतात तसं नाही कापायचं. तर आता ह्या कापून झाला. आता करू घेऊया सगळा. हे बघ आपण केलेला ना, याचं जर असं मग ढवळायचा हाताने एकदा, म्हणजे वतताना. तर आता करू घेऊया. तर म्हणजे आता सुरू करूया. आधी गॅस कमीच करून ठेवायचो, जरा तापामध्ये कमी ह्याच्यावर केला की घाई नाही होत जास्त. चमचो एक घेऊन ठेवायचो, चमचो लागणारच हा. कमी करून टाकतो गॅस. तेल, तर तेल टाकला. कांदो मस्तपैकी टाकायचो आधी. टोमॅटो हे आता चांगलं परतून घ्यायचो, म्हणजे पूर्ण तेल बिल ना ते कशावर लागा पाया. तेल लागला ना तर तो तेवढं चांगलं होतं अधिक. त्याच्यात हळद पण टाकूची हा. टाकून घेऊया. तर मंडळी ही आमची गावठी हळद हा. ह्याच्या आधी व्हिडिओत ना काढलेला, ती जरा जास्त टाकूची लागता.
तर म्हणजे या जरा सुकला म्हणजे जरा आता ह्या टाकू का ह्या तर आपल्या किती पाणी आहे ना तर त्या ह्या वाडग्याचं तसं पाणी मिक्स करायचा मग टाकायचा आणि या जरा सुरुवातीक ना ढवळीत राहायचा कारण त्या कुळथाचं पीठ असतं ना तर खाली चिकटता आणि पाणी जरा अजून टाकायचं 2-2 मिनिटात जरा ढवळीत राहायचा तर मंडळी आता जरा उकाडो येता तर आता मीठ पण टाकूया तो बघा हळूहळू दिसता ढवळूया चांगला म्हणजे मीठ लागात तर आता ह्या स्लो केला जरी चालता म्हणजे मंद आचेवर मस्तपैकी शिजलेला जेवण मस्त असता हे बघा आधीच घन बघा मस्तपैकी झाली अजून मस्तपैकी घन होणार तर अजूनपर्यंत लाईक बिक सबस्क्राईब नाही केला असता सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी पिठी आता बहुतेक होईतच लिहा तर खोबरा आमच्याकडे होता थोडासा तर किसलं खोबरा पण टाकला तरी चालतं आणि नाही टाकला तरी पण चालता पण खोबऱ्यानं चव बरी येतं जरा आणि जे खाताना लागला ना तर मस्तच वाटतं तर आता ढवळूया जरा मस्तपैकी झाली आहे पिठी माका तर कांदे मस्त वाटतात त्याच्यामुळे जर जास्त कांदे दिसते अजून थोडीशी शिजाक देऊया म्हणजे घन होतली तर म्हणजे आता झाली पिठी म्हणजे आता ही एवढी घन झाली ती नंतर पुन्हा बंद करून ठेवल्यावर ना ती आपोआप जरा अजून घन होतली तर आता बंद करून ठेवूया बघा कमीच करून ठेवलेलं आहे तर बघा फास्ट झालं आता बंद केला ताटलीवर टाकूया आता चांगली आता झाली भात झालो पिठी झाली आता बटाट्याची भाजी करूया हे बघा टोपा तर चला तर मंडळी बटाट्याची भाजी करणार आहे पण तर खोबरा जरासा होता तर ह्या एकदम असा बारीक करून घेऊया तर बघ गोडी करणार आहे भाजी तर आता ह्या कापून घ्या बारीक तर मंडळी ह्या जरा बारीक करून घेतला आहे तर आता हे कापून घेऊया तर म्हणजे हे जरा भिजत ठेवूया म्हणजे ना रस असताना त्यांचो रापटसो बटाट्याचो तो मग जाता निघता त्याच्यात ना तर आता पिठी तकडे बाजू उतरून घेऊया आता भाजी करूची तर म्हणजे या बघा सगळा घेतलाय टोप घेतलाय मिरची एक खोबरा बटाटी आणि हळदी गोडीच भाजी करणार आहोत हळद आणि मोहरी आणि तेल तर बनी आता बटाट्याची भाजी तर मंडळी आधी तेल टाकूया
एका पण गॅस जरा कमी असेल तेवढा बरा. तर तेल गरम झाला, मोहरी टाकूया. मोहरी जरा जास्त असली तर मस्त लागता. मिरची टाकूया, जरा ढवळायची. हळद 2 चमचे. तर हे बघा, तर आता बटाटी. हे बघा पाणी बघा किती खराब येईल, त्याच्यामुळे जरा धुवून टाकायची. जरा ढवळायची चांगली. आता पाणी टाकायचं जरा चांगले. तर गॅस पास करायचो. जास्त नाही, बरोबर झाला. तर याशी जग तेवढा पाणी लागतला. आता टाकून ठेवा खोबऱ्या, कारण ते जरा जाड जाड तुकडे आहेत. थोडी चव पण मस्त येत, शिजला तर चांगला. म्हणजे फोडी आहेत ना. तर ढाकण मारून ठेवूया, म्हणजे जास्त वेळ नाही जाणार. तर मंडळी पिट्टी झाली, भात झालो. आता भाजी होता, मस्तपैकी बटाट्याची भाजी होणार. तर मंडळी आपला आता मीठ टाकूची टायमिंग, मीठ टाकूया. आणि झाला तरी झाला, पण खारट होता नाही म्हणून थोडासा आधी टाकायचा. ढवळून घेऊया. तर मंडळी हे बघा, एवढं जेवण केलं आहे. हे फक्त 2-3च भांडी झाली, म्हणजे घासूक. या म्हणजे कडक होता ना खोबरा कडेचा, त्याच्यामुळे ही लागली नाही. तर एवढाच लागलेला, तर एवढाच घासूक व्हाया. तर आता शिजता अजून पूर्ण मुराक व्हाया, म्हणजे बटाटी शिजाक होईना. जरा मीठ टाकलंय, वास मस्त येता. तर आता बघूया शिजता कधी ते. मंडळी भाजी झाली. आता जरा टेस्ट करून बघूया पिट्टी कशी झाली ते. हा, मस्तच झाली. आता भाजी मीठ मस्त लागला. हे बघा दाखवतोय. ते बघा भाजी बटाट्याची बारीक केल्यामुळे ना मस्त शिजली. आणि ही पिठी ना मी सांगलेलं आहे ना घन होतली. ही बघा मस्तपैकी घन झाली. चवील्या भारी. आता हे बघा, आता थोडा वेळ मग जेवून घेऊया. तर ताट भरून भात घेतलंय आणि भाजी खतरनाक. तर मंडळी तुमका व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन कोण असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग